तर आपण आता एकदम सेट झालोय. हो. काय करायचं आपल्याला, कशी सुरुवात करायची? आपण बेसिक स्ट्रेचिंग करूया किंवा आपण ही जी आणि हे आपण बेली फॅटसाठी करू. बेली फॅटसाठी काही एक्सरसाइजेस आणि अगेन आपण हे तर लहानपणापासून करत आलो हँड टू टो. आपण ते बेसिक स्ट्रेचिंग करून एक सुरुवात करूया. बरं. ॲक्च्युली जेवढा बरं. वेळ होल्ड करता येईल तेवढा करायचं. आणि ह्याच्यात जर म्हणशील तर आपल्याला ना हॅमस्ट्रिंग्सला पण छान Right. असा स्ट्रेच इथे जो काही मस्त स्ट्रेच फील होतो. सो काही काही जणांचे हात अगदीच छानपर्यंत पोहोचतात, काही काही जण बिगिनर असतील तर नाही पोहोचत. बट दॅट इज ओके. ज्यांचे पोहोचत नसतील तर त्यांच्यासाठी एक ट्रिक असते की पहिला आपण कोपर जे आहे आपल्या एल्बो जितके खाली जात आहेत किंवा आपल्या बॉडीला टच करून ठेवून हळूहळू हळू हात स्लाइड करत न्यायचे आणि तो स्ट्रेच फील करायचा. आणि हे रोज हळूहळू केल्याच्या नंतर मग कुठे ना कुठे डेफिनेटली आपण एवढे आरामात पोहोचतो. पण अजून एक स्ट्रेचिंगच करूया आपण, वेस्टसाठी करूया. सो कंबरसुद्धा छान देणं फार गरजेचं आहे. बेसिक या स्ट्रेचिंग स्किल्सच मी दाखवते ज्या आपल्या ज्यांना जिमला जायला जमत नाही किंवा घरी करायचं आहे तर त्या ह्या बेसिक करू शकतात है ना. सो जस्ट फोल्ड युअर लेग लाईक दिस. ओके. ओके. हात इथे ठेवायचा आहे असा. ठीक आहे. एक हाताचा इथे सपोर्ट घ्यायचा आहे आपल्याला. ओके. आणि मेक शुअर बॅक इज स्ट्रेट. आणि आपल्याला या अँगलमध्ये बघून हळूहळू मान पाठी न्यायचे राईट दिशेने. ओके. जितकी जमेल तितकी. आणि जो स्ट्रेच आहे तो बॅकमध्ये फील करायचा आहे. नॉर्मली ब्रीथ करायचं आहे आणि हळूहळू बॅक टू दी फर्स्ट पोझिशन. ओके. सो याच्यात म्हणशील तर दिस इज ग्रेट फॉर द स्पाइन ॲज वेल ॲज फॉर द वेस्ट. सो लेट्स मेक शुअर वी हायड्रेट अवर सेल्फ. सो सिन्स आय एम इन टू योगा अँड इन टू जिम ॲज वेल, मला हा एक फरक किंवा एक गोष्ट मेन्शन डेफिनेटली करायची आहे की वेनेवर आय डू योगाने माझी दिवसाची सुरुवात होते. सो कारण फॉलोड बाय कपालभाती म्हणजे फॉलोड बाय प्राणायामसुद्धा. सो कपालभातीला आय हॅव टू मेक शुअर की माझ्या पोटात काही मी खाल्लेलं नाही आहे किंवा पाणी प्यायलेलं नाही आहे. बरं. सो त्यामुळे योगा करताना एक्सरसाइजेस करताना तेव्हा मी पाणी किंवा काही न पिता करते. बट वेन आय एम इन टू जिम किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंग वेट ट्रेनिंग करत असताना यू हॅव टू मेक शुअर दॅट यू हायड्रेट युअर सेल्फ व्हेरी वेल. सो आपण बेसिकली आपण सुरुवात करूया क्रंचेसनी सुरुवात करूया. स्टॅमिना कमाल आहे. म्हणजे मी थोडंसं करून थकले बट कमाल. येस. पण मला असं वाटतं की जेव्हा आपण बिगिनर असतो तेव्हा हळूहळू तो आपला कर्व येत राहतो. हो अगदीच. आणि अगेन असं नाही की पूर्णच आपल्याला त्याचा पण इफेक्ट जो असतो ना. आता फॉर एक्झाम्पल जर मी माझी पोझिशन ही फायनल पोझिशन आहे तर तुम्हाला प्रेशर आहे हा इट्स कोर एक्सरसाइज राईट. सो कोर म्हणजे पूर्ण हे तुमचं डेव्हलप होत असतं किंवा हे वर्क होत असतात एक्सरसाइज ह्या ॲप्स आहेत. ठीक आहे. सो त्यामुळे जितकं तुम्ही हायर जाताय किंवा इथे लो इथपर्यंत तर तुम्हाला तो प्रेशर तसा जाणवत राहणार आहे. सो इट्स नॉट गोइंग वेस्ट एनिवेअर. ठीक आहे. म्हणजे इन केस इफ यू आर एबल टू डू लाईक दिस मच ओनली स्टील इट इज वर्किंग. स्टील तुमचं करेक्ट स्टील तुमचं कोर वर्क होतच आहे डेफिनेटली. आणि अगेन आता ही आपण क्रंचेस केले तर मी मिक्स अँड मॅच दाखवणार आहे. सो एक माझी फेवरेट वेस्ट एक्सरसाइज आहे. आपल्याला आपला फीट आणि हिपचा कॉन्टॅक्ट एकदम इंटॅक्ट ठेवायचा आहे. आणि फार सिम्पल आहे. यू जस्ट हॅव टू फोकस ऑन युअर वेस्ट आणि होल्ड करायची जी आपली पोझिशन असेल ना तेव्हा. सो इथलं फॅट लूज होण्यासाठी ही डेफिनेटली हेल्प करते. ठीक आहे. आपल्याला क्रंचेसच्याच पोझिशनमध्ये यायचं आहे. नेकला सपोर्ट द्यायचा आहे. आणि जेव्हा मी आपण पोझिशन स्टार्ट करू ना तेव्हा एकदा छान इनहेल करून घ्यायचं आहे आणि फायनल पोझिशनला येता येता एक्झेल करायचं आहे. ओके. सो विल स्टार्ट. जेव्हा मी गो म्हणेन तेव्हा फक्त आपले जे नीज आहेत ना आपल्याला इथे बेंड करायचे आहेत आणि जिथपर्यंत बेंड करता येतील तेवढे बेंड करायचे. ओके. 1 2 3 गो. Reverse to the other side.
याच्यामध्ये अजून एक व्हेरिएशन आहे, जेव्हा नीज लेफ्टला जातील तेव्हा मान पूर्ण राईटला फिरवायची आपल्याला. बरं. अदर साईड. हो कमाल. सो येस, लेट्स गो. माझा स्टॅमिना कितीपर्यंत मला साथ देतो हे मला कळणार आहे. कमाल कमाल. मी थकले. खतरनाक. म्हणजे बरं मी काही सेकंदामध्ये थकले आहे, पण रुचिराचा कम्प्लीट पोश्चर आणि जी स्ट्रेंथ आहे, वाव, एक वेगळं इन्स्पिरेशन मला देते. कमाल. मी अजून थांबू शकले असते, बट आपल्याला अजून बाकी Wow. सुद्धा एक्सरसाइजेस करायचे आहेत. सो पण मला असं वाटतं हे पण हळूहळू हळूहळू होईल. अगदीच माझं हे improve. हळूहळूच होणार. म्हणजे मी सुद्धा आधी जेव्हा सुरुवात केली हां, असेल, हां. आय एम व्हेरी शुअर मी एवढ्यातच हो. गिव्ह अप केलं असेल, Right. बट ती हळूहळू स्ट्रेंथ आणि ते सगळं वाढत जातं. सो आता मला असं वाटतं आपण बेलीसाठी ना मी अजून 1-2 आसनं Okay. करीन. ठीक आहे, ती करूयात आणि नंतर आपण विल मूव्ह टू बॅक. कारण मला हेच बॅक तुला पुढे विचारायचं होतं, कारण वय कितीही कमी असलं तरी सुद्धा पाठीचा कणा दुखणं किंवा त्याच्यामध्ये चमक येणं किंवा जे काही मसल्स एकदम स्टिफ होणं, हा प्रकार बऱ्याच लोकांना जाणवतो. आणि पाठीचा गळा मजबूत असलाच पाहिजे. हॅशटॅग रुचिरा सेज. आवडलं मला. चालेल. Yes. तो आपण सुरू करू. सो आता बेसिकली आपल्याला लेग्स रेज करायचे. ठीक आहे, Okay. ॲज द टायटल सेज. हां. किंवा उत्थान पदासन म्हणजे पाय वर घ्यायचे बरं. आपल्याला. ठीक आहे, आपल्याला फक्त आता ब्रेथ होल्ड करायची आहे हां. आणि हळूहळू पाय वर करून 90 डिग्रीजमध्ये करायचं आहे विदाउट बेंडिंग द नी. आणि होल्ड करायचं आहे ॲज लॉंग ॲज यू कॅन. ओके. सो आता आपण वज्रासनात बसलोय आणि ही अगेन एक वन ऑफ दी बेस्ट एक्सरसाइज आहे. जेवल्यानंतर तुम्ही आयडियली 10 मिनटं वज्रासनात बसलात, सो इट इज बेस्ट फॉर डायजेशन. कारण आपला सगळं ज्या पोश्चरमध्ये आपण बसलो आहे तर सगळा ब्लड फ्लो जो असतो टुवर्ड्स आपल्या स्टमक आणि डायजेस्टिव्ह बरोबर. सिस्टमकडे असतो, त्यामुळे इट हेल्प्स फॉर द बेटर डायजेशन. आणि आता वज्रासनामध्येच बसून एक पुढची जी बॅक एक्सरसाइज आहे ती मी सांगेन. जस्ट स्प्रेड युअर लेग्स. ठीक आहे, आणि आता आपल्याला जस्ट स्लाईड डाऊन करायचं आहे. बट हाऊ की आता आपली बॅक स्ट्रेट आहे. स्लाईड डाऊन करताना पहिलं मान नाही न्यायची आहे, हळूहळू या पोर्शनपासून हळूहळू आपल्याला विथ द हेल्प ऑफ हँड्स स्लाईड डाऊन करायचं आहे. बरं. आणि रिव्हर्स येताना हँड्स रिव्हर्स पोझिशनमध्ये अगेन हँड्स हे करून मग मान आणि मग कंबर. सो अगेन रिव्हर्समध्येच यायचं आहे आपल्याला बरं. बॅक. ठीक आहे, सो विल गो. आणि खाली जाताना पहिलं तर एक श्वास घ्यायचा आणि श्वास सोडताना हळूहळू स्लाईड डाऊन करायचा. बरं. ओके, विल गो. एक 4 to 5 काउंट्समध्ये किंवा तुम्हाला जेवढा वेळ वाटतंय तेवढा वेळ या पोजमध्ये राहायचं आणि यू हॅव टू कम बॅक. ओके. इनहेल करून रिटर्न टू दी फर्स्ट पोझिशन.